गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री दरम्यान शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याने या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या देत संबंधित व्यापाऱ्याचे परवाना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गंगापूर तालुक्यातील शेतकरी दत्तू सूर्यबान बोडखे यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता। या शेतकऱ्याच्या कांद्याला पहिल्या लिलावात 2400 रुपये भाव लागलाय। मात्र त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने कांदा घेण्यास नकार दिल्याने यानंतर पुन्हा लिलाव करण्यात आलाय। दुसऱ्या लिलावात कांद्याला 2300 रुपये भाव मिळाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। संबंधित व्यापाऱ्याने आपल्यासोबत अरेरावीची भाषा करत गैरवर्तन केले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप दत्तू बोडखे यांनी तक्रारीत केला आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहत संबंधित व्यापाऱ्याविरोधात कारवाई करून व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या मालाची लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। इब्राहिम शेख, MC न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।